तर इकडे संगमनेर विधानसभेमधून मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा अमोल खताळ यांनी पराभव केला आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये खताळ हे एक जायंट किलर ठरले। आता त्यांनी काँग्रेसच्या संगमनेरमधल्या काही स्थानिक नेत्यांनी आपल्याला मदत केल्याचा दावा केलाय। काही काँग्रेसचे नेते संपर्कात असल्याचा दावा सुद्धा अमोल खताळ यांनी केलाय। राजकीय वर्तुळातून ही मोठी बातमी आहे। बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलेला अमोल खताळ यांनी आणि त्यांचा पराभव करताना काही काँग्रेसच्याच आपल्याला कार्यकर्त्यांनी मदत केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये खळबळ आहे। सध्या आपल्या सोबत आहेत अमोल खताळजी। अमोलजी, तुमची आता कारकीर्द सुरू झालेली आहे आणि तुमचा नावलौकिक जायंट किलर म्हणून सांगितला जातोय। बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्यांना हरवल्यानंतर आज विधान भवनात पाऊल ठेवताय, आज शपथ सुद्धा घेताय। काय भावना आहेत या क्षणाला मनात? नाही, भावना म्हणजे आज ज्या संगमनेरच्या मायबाप जनतेमुळे मी इथं उभा आहे, तर निश्चित मी थोडा महिनाभर बॅक याला गेलो होतो। आल्यानंतर जी परिस्थिती बघितल्यानंतर मला एक समाधान वाटलं का ज्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकला त्यांच्यामुळे मी आज या पवित्र मंदिरामध्ये आलो। आज त्यांचा कुठेतरी एक सन्मान होता असं मला वाटतंय। नक्कीच। मात्र जे एकंदरीत चर्चा झाली, तुमच्या विजयाची चर्चा झालीच, मात्र बाळासाहेब थोरातांच्या पराभवाची सुद्धा मोठी चर्चा झाली, त्याची कारणी-मीमांसा सुद्धा केली गेली। तुम्हाला काय वाटतं की बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला होता? तुम्ही त्याच्यानंतर प्रतिक्रिया सुद्धा दिली होती। नाही, माझी निवडणूक जी आहे ही जनतेने हातात घेतली होती, तर त्यांच्या पराभवाची कारणं मी सांगणं योग्य नाही। पण माझ्या विजयाची मी कारणं सांगायचं म्हणाल तर ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची झाली होती आणि त्यावेळेस पूर्ण जनतेने निवडणूक हातात घेतली होती। जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर तिथं समोर कोण उमेदवार काय हे बघितलं गेलंच नाही। आणि जे संगमनेरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून 40 वर्षापासून यांची दहशत होती, यांच्या कार्यकर्त्यांची दहशत होती, ही मोडण्यासाठी जो आम्ही मतदारांना साथ घातली होती का संगमनेर तालुका भयमुक्त करून दाखवू, मला वाटतं का त्या भयमुक्तीच्या दिशेने वाटचाल आमची सुरू झाली। त्या भयमुक्तीसाठी सुद्धा लोकांनी मोठ्या संख्येने मला मतदान केलं। काँग्रेसने आज माझ्या जो निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये काँग्रेसच्या बऱ्याचशा नेत्यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग होता, हे नाकारता येणार नाही। म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांचा सहभाग आहे की स्थानिक पातळीवर? स्थानिक जे लोक आहेत, स्थानिक काँग्रेसचे लोक आहेत, त्यांनी मला निश्चित निवडणुकीमध्ये अप्रत्यक्षपणे मदत केली आहे।